यांना मी विनंती करतो की आपण विचार मंचावरती यावं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं स्वागत स्वीकारावं. पर्यवेक्षक या नात्यानं स्वागत स्वीकारावं, वर्गमित्र म्हणून आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आणि अभिमानाची गोष्ट अशी की ज्या शाळेत आपण शिकतो आणि त्या शाळेमध्ये आपण नोकरी करतो, त्याच मैदानावरती वावरतो, तिथल्या मुलांना शिकवतो, तिथल्या गुरुजीलाही आनंदाची गोष्ट, या संस्थेलाही आनंदाची गोष्ट, आपलाच विद्यार्थी आपल्याच शाळेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहे. अशा श्रीकृष्ण शिंदे यांचं मीच भेट घ्या जो याला बघा जी गाळा भेट घ्या असं नाही गाळा भेट घ्या गाळा भेट घ्या ना दुसरा फोटो काय करते हां सगळीच असे भेट घ्या ना गाळा भेट घ्या स्वागत फोटो घ्या इकडे फोटो घ्या गाळा भेट घेतला गाळा भेट घ्या बाबा हां बोल लवला कार्यक्रम होता. मला वाटतं श्रीकृष्ण विज्ञान विषयच आहे वाटतं, बरोबर. त्या विषयाचं ते सुंदर असं अध्यापन करतात आणि हा कार्यक्रम घेण्यासाठी पुन्हा सगळे एकत्र आले आणि श्रीकृष्णाने सगळ्या जणांना वेगळे फोन क्रमांक जमा करून करून सगळ्याला नंबर लावले. काही काळजी करू नका, शब्द दिला, छान कार्यक्रम घेऊ, जसा होईल तसा घेऊ, पण आपण सगळे एकत्र येऊया असा सगळ्यांसाठी त्यांनी आग्रह केला. आपले सर्व गुरुजन आहेत, ज्या पद्धतीनं आपल्याला राबवता येईल, जितका सुंदर होईल, छोटा जरी झाला तरी सुंदर करू, असं सगळं श्रीकृष्णाच्याही मनात होतं. आणि हा सगळा योग जुळून आणण्यासाठी त्याने बाकी तर सगळे आहेतच, आपण ग्रुपवरती होतो सगळे, काशीनाथ वगैरे काय राजू, परंतु श्रीकृष्णाने फोन केले, मिळवले आणि हा कार्यक्रम घडवून आणला. आणि सगळी जबाबदारी काशीनाथ आणि श्रीकृष्ण यांच्यावर सोपवली विजून त्यांना सगळ्यांना. आणि हा कार्यक्रम शेवटी 28 जानेवारीला आपण सगळे एकत्र आलो. यानंतर श्रीकृष्णालाच मी विनंती करतो, आता श्रीकृष्ण आता पर्यवेक्षक नाही, श्रीकृष्णाला विनंती करतो की आपण सर्वांच्या वतीनं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण हो ते मी म्हणलं ना ते राहतच ओघामध्ये राहते, सेवानिवृत्त राहिले. असं एक नियोजन केलं होतं की या सगळ्यांना मिळून की सेवानिवृत्त आपल्या वर्गमित्रामध्ये जे झाले त्यांचं आपण इथं छोटेखानी सत्कार करूया, असं एक त्यांच्या नियोजनामध्ये होतं. आणि सांगितलं त्यांनी सकाळी मला, ती बाजूला 3 नावं लिहिली, पण तरी विसरली असतील तर सांगा, कोणी सेवानिवृत्त झाले का नाही माहीत नसतं एखादं. म्हणून दशरथ म्हात्रे हे सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की आपण ह्या छोटेखानी सत्कार स्वीकारावा. आणि काशीनाथला विनंती करतो की ज्यांचे आत्ताच प्रमोशन झाले PSI म्हणून, बरं झालं ड्रेसमध्ये आला नाही. दंड्या पिंड्या हातात जर असतं ना, मित्र असलं तरी पोलीसला काय नसतंय, मित्र मित्र हा ते मित्र नेत्यांनी बघितल्यावर कसं होईल त्यांचं. सेंटरला पुढे या सेंटरला. एकदा मतदान करायला वडवणीला गेलो मी आणि काशीनाथला खूप आनंद झाला आणि त्या पार लांबून दिसलो मी त्याला. तिथून ते मला त्या मतदान कक्षापर्यंत घेऊन गेला. ते मला वाटायला मी मंत्री झाल्यासारखं वाटायला, कारण पोलीसचा माणूस आणि आपल्याला घेऊन जायला कधी योग आला असता. पण हा भाव तिथं कुठलाही नव्हता, हा मैत्रीचा भाव. आणि मग बोलत बोलत गप्पा मारित मला तिथपर्यंत घेऊन गेला आणि बऱ्याच वेळ त्याच्याजवळ बसलो मी पुन्हा. आणि दशरथ म्हात्रे जसा आहे तसाच आहे, वाऱ्याला संभाळ बाबा.
आणि वारं एक प्रकारचं नसतं. तू पण आहे ना. मी माझंच कशाला सांगू. माईक मला बोलता येत सांगितलं ते नाव सांगितलं. सगळे प्रिय मित्रच आहेत, त्यामुळे काही वेगळं सांगायची गरज नाही. गोरख हे शिक्षक म्हणून निवृत्त झाले. आता त्यांचा सत्कार समारंभ कोणी करायचं सांगितलं नाव तुम्ही सांगा. ते सांगितलं ना कांबळे राहिले ना. हे पटलं मला. विश्वनाथ कांबळे मिलिटरी कॅप्टन आपला मित्र गोरख शेंद्रे यांचा सत्कार करतील. सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करायचा आहे तुझा. ठीक आहे. मिलिटरीमधून सेवानिवृत्त झालेले विश्वनाथ कांबळे यांचा सत्कार करतील श्रीकृष्ण शिंदे. विश्वनाथ माझं गाव ब्रह्मगाव आणि विश्वनाथचं गाव खानापूर. आमच्या गावाच्या मध्ये फक्त नदी वाहत होती. रोज शाळेत येताना आमची भेट व्हायची. त्याचं घर, त्याचे वडील, त्याचे आजोबा सगळे आमच्या परिचयाचे आहेत. अतिशय कष्टानं शिकून कॅप्टन पदापर्यंत पोहोचलेला आहे विश्वनाथ. खेळामध्ये अतिशय प्रावीण्य, कबड्डी टीम मधला अतिशय एक दर्जेदार खेळाडू. पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये त्याची उत्कृष्ट खेळाडू म्हणून ख्याती होती. यानंतर आपण ज्यांचा सत्कार करणार आहोत ते माझे मित्र गोरख शेंद्रे. महाराष्ट्रामधील अनेक साहित्य संमेलनामध्ये त्यांनी, तुम्ही जसं आता सूत्रसंचलन त्यांचं ऐकत आहात, अतिशय खुमासदार पद्धतीनं लोकांना असं चेतना देत, हसवीत आणि प्रसंगी डोळ्याला थोडंसं कसं हात लावायला प्रयत्न करेल माणूस, असं संवेदनशील असं संवेदन करणारं, सूत्रसंचलन करणारे आमचे अतिशय संवेदनशील असे मित्र गोरख शेंद्रे. राडी तालुका अंबाजोगाई इथून मुख्याध्यापक पदावरून ते नुकते सेवानिवृत्त झालेले आहेत. प्रभाकर साळेगावकर यांचे ते अतिशय जवळचे मित्र आहेत, साहित्यिक, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक कवी संमेलनामध्ये, कथाकथन कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्कृष्ट असं संयोजन केलेलं आहे, निवेदन केलेलं आहे आणि सहभाग देखील नोंदवला आहे. त्यांच्या अनेक कविता अनेक मासिकांमधून, वृत्तपत्रांमधून, दूरदर्शनवर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. असं एक हुन्नरी असं व्यक्तिमत्व आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान ज्याला असं आपण म्हणू शकतो, असा आमचा गोरख वर्गमित्र. त्याचं स्वागत आणि सत्कार करतील माणिकाडे. माणिकाडे जे सत्कार करत आहेत ते देखील धारूर एका महाविद्यालयामध्ये ते वरिष्ठ लिपिक आहेत. अतिशय सुंदर हस्ताक्षर असलेला माणूस माझ्या लक्षात आहे. त्यांच्या वहीमध्ये ते असं वाडव्या बाजूला ज्ञानेश्वरीला कसं लिहिलं असतंय तसं ते लिहित असतात वहीवर नाव माणिकाडे. ते नाव मला अजूनही लक्षात आहे. आणि ज्याचं काम त्यांनी करावं, परत एकदा मी सूत्रसंचलनाचा माईक गोरखच्या हातात सुपूर्द करतो. मान्य काळे सरना विनंती करतो की आपण विचार मंचावरती यावं आणि स्वागत स्वीकारावं. आपल्या बॅच मधलं पण अंगद आलाय. अंगद कदम याला विनंती करतो की आपण स्वागत करावं, काळे सरांचं स्वागत करावं. गमजा ठेवते तोच खुर्चीवर. नाही समोर अंगद आणि संजय असे दोन्ही भाऊ एकाच वर्गामध्ये होते.
दोघंही हुशार आणि सामान्य परिस्थितीमध्ये शिक्षण घेतणारे दोन्ही बंधू आणि माझ्याच गावचे धर्मराज आमच्या ना नाही सांगता दोघं आपले विद्यार्थी आपले मित्र एका गाडी सोबत आले त्यांनी एकमेकाला ओळखलं आता इथं आला त्यांची ओळख झाली असं आहे बर त्यासाठीच आहे कार्यक्रम समोरासमोर होतो आता काय कोणाला गैरसमज नको आम्ही 100% जोडीने येणार होतो सांगतो मी लगेच काय हरकत नाही सांगायला मी काल संध्याकाळी खरं म्हणजे कर्जतून अंबाजोगाईला आलो आम्ही दोघंही मुलीकडे गेलो होतो आणि मुलीच्या डिलिव्हरीच्या कारणामुळं तिला तिथं थांबावं लागलं बाकी कुठलंही कारण नाही जोड्या विजूची आहे राजूची आहे धर्मराजची आहे अंगद तू आणलंस का अंगद वहिनीला सोबत आणलं का हा अंगदची मंडळी पण आहे धनंजयची आहे भिक्कूच्या मंडळी आहेत दिनकरच्या आहेत काशीनाथच्या मंडळी सोबत आहेत श्रीकृष्णाच्या आहेत कोण राहिलं गोपाळच्या मंडळी आहेत लंगेच्या पण आहेत सोबत आणखी भागवत हा असं करू नाव घेतल्यानंतर उभेच टाका इकडूनच सुरुवात करतो नाही थोडं यांच्यासाठी मग हा आपल्या तर आपण थोडेसे मान्य गडबड नाही ना कुणाला काय नसणार आहे बहुतेक आता सेवा नाही तर उलट आनंद आहे का नाही त्यांना आनंद भेटेल थोडं आणखी आयुष्य वाढेल आपल्या गुरुजींचं सगळ्यांचा आपला आनंद बघून थोडा आपण तर पुन्हा मुक्त आहेतच पुन्हा काय रटेरीचे ते एकमेकाला काय काय करायचं काशीनाथ आणि त्यांच्या मिसेस उभा टाका मी ओळखलंय पण सगळ्यांसाठी इकडे समोर येऊन नमस्कार करा सगळ्यांना एक साथ नमस्कार नाही समोरच नमस्कार करा फक्त मात्र दिनकर आणि वहिनी का आमचा चान्स गेला रा फोटो निघला असता मस्त तिला असा सांगणारे कार्यक्रम असा झाला भारी म्हणून रात्रभर झोप नाही रे पाहिजे गेले असते ते बरे झालं असते केर नसतं आलं अडचण तर बरे झालं असतं हो तसं आमचं बोलणं झालं दोघांचं राजू नाही असं आपण असंच होते ना असंच तिकडून माणिक आणि वहिनी बाबू नाही हाके आणि वहिनी भागवत हाके आणि वहिनी या यानंतर लंगे आणि वहिनी हो हो बर गाव लक्षात आलं पाहिजे लंगे मामला वडवणी तालुका वडवणीला दुकान आहे चांगली कापड दुकान आहे चांगल्या बिझनेस मध्ये आहेत लंगे मी सगळ्याला खरं म्हणजे माहिती मागेल ती पण आली नाही माझ्याकडे माहिती सगळ्यांची हो ते येईलच पुन्हा नंतर त्यानंतर शेजारी कोण आहे त्यांच्या बसा त्यांच्या शेजारी धर्मराज या वहिनी आणि धर्मराज फोटो कोणाच्या याच्यात असले तरी ग्रुपवर पडणारच आहेत त्याच्यामुळे फोटोची काही काळजी करायची गरज नाही भिक्खू आणि वहिनी तयार राहा
त्यानंतर या धनंजय आणि बहिणी. जवळगाव बिक्कू आपल्या इथं तंड्यावरलाच, हे जवळगावचे धनंजय कीर्तन, अंबाजोगाईच्या जवळ. आणि आपल्याकडे कीर्तंत गुरुजी होते, त्यांचे लहाने भाऊ मला वाटतं राजू आणि वहिनी. हा भाऊच आहेत, कीर्तन गुरुजीचे भाऊच राजू आणि वहिनी. राजूच्या तसा परिचय सगळ्यांनाच आहे, पण रत्नाकरराव गुरुजीचे हे लहाने भाऊ आपल्यासोबत. चांगला गायक, जीवनातली गडी अशी जरावर रे. आणि ते लक्षात ठेवा, मनाला वाजी त्याला दुपारी. हा वहिनीला म्हणून दाखवलं आहे का नाही माहित नाही, पण आपण म्हणायच लावायचं. नंतर विजू ये बाबा. मुंबईवरून आला हा, पवनेरचा आहे. दोघांचाही छान स्वभाव आहे, सगळ्याला एकत्र केलंय आणि माळेमध्ये गुंपलंय सगळ्याला एकत्र. राजी फोटो चांगला काढ बाबायचा. त्यानंतर गोपाळ आणि वहिनी. गोपाळ आपला हा मनोर, देवीचं मनोर. शांत स्वभाव आणि आपल्या या संस्थेच्या परिवारातलेच म्हणायचं, नातेवाईक म्हणून भाच्याच आहेत. हा अण्णाचे भाच्याच का. त्यानंतर श्रीकृष्ण या. श्रीकृष्णाचं सांगितलंय पर्यवेक्षक म्हणून आहेच आता. सेवानिवृत्ती असेल, वर्ष दीड वर्ष काहीतरी असेल, 1 वर्ष आहे. 1 वर्षानंतर ते पण सेवानिवृत्त आहे. अंगद कदम. चला बहिणी या. त्याचा मोठा भाऊ संजय हुशार होता, तो पण हयात नाहीये. बर कर. कोण राहिले का आपल्यातलं. हो, जोडीमध्ये कोणी राहिले का. जोडीमधले झाले सगळे. चालेल. याच्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या कापसे मॅडम यांना विनंती करतो की आपण स्वागत स्वीकारावं. विजूच्या मंडळी विनंती करतो की आपण कापसे मॅडमचं स्वागत करावं. सुंदर अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम घेत आहोत. गजाननाच्या कृपेनं, गुरुजनांच्या आशीर्वादानं आपण सर्वजण ज्या त्या क्षेत्रामध्ये अतिशय ताकदीनं काम करतो. त्यावेळेस ग्रुपवरती आपण सगळे भेटलो आणि मग लक्षात आलं की ही सगळी वर्गमित्र मंडळी तेवढेच खेळायचो, तेवढेच अभ्यास करायचो, गुरुजीलाही तेवढेच भांडायचो, शंका विचारून त्यांना भांडायचो, वेगळ्या शंका. हे का आहे इथं, सीच का, ही का, इट का इथं, स्वल्पविराम अफास्टपी जो कोमा असतो तोच का, अशा अनेक प्रश्नांना विचारून तो वर्ग चांगला सजलेला असायचा. आणि तेवढ्याच ताकदीनं गुरुजी त्याची उत्तर आम्हाला द्यायचे. पण त्या शंकेबद्दल कधी आम्हाला मारलं नाही, काही विचारतोस मला, असं कधीच झालं नाही. मग मैदानावरचं मग खेळाचं असेल किंवा वर्गातलं असेल किंवा वेगळ्या कार्यक्रमातलं असेल किंवा राष्ट्रगीताची शिस्त असेल, बरेचदा हसू यायचं खरं म्हणजे.
कुणीतरी राजू पुढे आल्यानंतर कशामुळे तरी हसू यायचं आणि पारगावकर सरांची साखळी दिसायचीच. तर अशा सगळ्यांच्या मध्ये आपण वाढलो आणि एकत्र तर आलोच. पण ते व्हॉट्सअपवर ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस लक्षात येऊ लागलं की खरोखर त्या ज्या कुणी शेतीत असेल, कुणी पोलीस खात्यात असेल किंवा इकडे शिक्षण क्षेत्रात असतील, कुणी कॉलेजच्या क्षेत्रात आहे, वेगळ्या ठिकाणी ज्यावेळेस ही त्यांचं ग्रुपवरती बोलणं ऐकायचं. 83 या कार्यक्रमाच्या प्रसंगी सर्वप्रथम मी आमच्या सर्वांचे आधारस्तंभ कर्मवीर वैजनाथराव अण्णा शिंदे यांच्या सगळ्या सर्वप्रथम मी अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री घंटाजी सर, कार्यक्रमाच्या उद्घाटक आमच्या सर्वांचे आधारस्तंभ श्रीमती राजूबाई वैजनाथराव शिंदे काकू, आम्हाला ज्यांनी शिकविलं आहे असे सर्व गुरुजन मंडळी ज्यांच्या सोबत आम्ही काम करतो, म्हणजे शिकलेलं आहे आणि सोबत पण आम्ही काम केलं आहे, तसेच या आमच्या सोबतचा स्टाफ आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे सर्व 1983 बॅचचे माझे वर्ग मित्र मध्ये कार्यक्रम घेऊ ठीक आहे म्हणलं. मागच्या 3-4 महिन्यामध्ये नियोजन झालं, पण सर्व एकत्र यायचं म्हटल्यानंतर शक्यच नाही. त्या ठिकाणी कुणाच तरी काही काम निघायचं. त्या ठिकाणी 2-3 तारखा त्या ठिकाणी निश्चित केल्या, पण त्याही काही यश झालं नाही. शेवटी सर्वांच्या मध्ये 28 जानेवारी ही तारीख त्या ठिकाणी आम्ही निश्चित केली आणि त्या निमित्ताने आपण सर्वजण आलोत. हा आपल्या आयुष्यामधील खूप मोठा मोलाचा क्षण आहे, एक खूप मोठा योगदान आहे. कारण आपण 57, 58, 60 या वर्षामध्ये एकत्र भेटतो, कारण ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपण ओके आहोत सर्वजण त्या ठिकाणी. आमच्या शाळेमध्ये मागच्या वेळेस 1997ची बॅच याचा पण कार्यक्रम झाला या ठिकाणी. तो खूप मोठा कार्यक्रम झाला. त्याच्या अगोदर माझी इच्छा होती की आपण इथे कार्यक्रम आपला अगोदर घेऊ, पण काही कारणास्तव तो घेता आला नाही. त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी 150 विद्यार्थी होते आणि मुलं आणि मुली खूप होते त्या ठिकाणी. पण मला आपला तर कार्यक्रम घ्यायचा या ठिकाणी. आपल्या बॅचला होते एकूण होते 43 विद्यार्थी, 2 मुली आणि 41 विद्यार्थी होते त्या ठिकाणी. तर या ठिकाणी एक दुःख असं आहे की त्यामधले 4 मित्र आपले आज हयात नाहीत. एक श्री सतीश शिंदे, सटवाजी सोनवणे, मोहन काटे आणि गिलबिले हे आपल्यामध्ये हयात नाहीत. आणि ज्यांनी आपल्याला शिकवलंय असे गुरुजी श्री रत्नाकरराव कुलकर्णी सर, श्री पारगावकर सर, श्री वसंतराव शिंदे सर हे पण आज हयात नाहीत. म्हणजे या 2 बाबी आपल्यासाठी आज खूप दुःखाच्या आहेत. तर ठीक आहे, तरी आपण या सर्व बाबी आपण ह्या बाजूला ठेवून आपण सर्वजण या ठिकाणी येत आहोत, त्याचा सर्वांना आनंद आहे. यानंतर एक आपल्यासाठी सर्वांसाठी एक खुलं व्यासपीठ म्हणून हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे. कारण अर्ध्या कार्यक्रमाचं श्रेय कारण ज्यांच्यावर आपण दिलं आहे श्री गोरख शेंद्रे आमचे मित्र, कारण हे कवी आहेत. कारण म्हणलं आपला काही जास्त बोलायची गरज पडली नाही की ते अर्धा कार्यक्रम काय त्या ठिकाणी व्यवस्थित हँडल करतील. त्यामुळं जरी 25 आले 50 आले तरी आपला कार्यक्रम हा छान होणार आहे असा अनुभव होता. त्या निमित्ताने याचं आम्ही आज आयोजन केलंय. या प्रसंगी मी छोटंसं माझं प्रास्ताविक या ठिकाणी संपवितो. धन्यवाद. जय हिंद. ज्यांनी आयुष्यभर पांढरे शुभ्र कपडे घातले त्यांच्या त्या कपड्यावर छोटासा पण डाग नव्हता आयुष्यभर, तसंच त्यांच्या चारित्र्यावरही आयुष्यभर डाग लागला नाही असे अण्णा त्यांनी हे शिक्षण संकुल उभा केलं. तुमच्या बोलण्यावरून असं लक्षात येतंय माझ्या, मी आपल्याशी थोडासा जुळलेलो. त्याचं कारण म्हणजे मी या शाळेचा माजी विद्यार्थी. तुम्ही फक्त कुंडलिकाच्या नदीकाठी शिकला, मी आहे या गावी शिकलो. मला परम भाग्यही लाभलं. मी ज्या शाळेत ज्या वस्तीवर शिकलो, ज्या अण्णांना पाहिलं, बरोबर तुम्ही म्हणलात शेंद्रे सर, अण्णाचं चालणं, अण्णाचं वागणं आणि अण्णाचं पाहणं हे बोलल्यावर मला म्हण आठवली, एक वाक्य आठवलं. साधू किसे कहे
जिसे चलते पैरों की चीटी भी ना मरे उसे साधू कहे. खरंच अण्णांनी पावलं पण खूप सावकाश टाकली हो. त्याची नजर पण प्रेमळ होती. त्यांच्या याच कार्याने खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून आपण त्या काळी शिक्षण घेण्यासाठी आला आणि त्यांना शिक्षण संकुल उभा केल्यानंतर द्रोणाचार्यासारखे तुम्हाला लाभलेले गुरु ज्यांनी तुम्हाला शिक्षण दिलं, खरंच सांगतो त्या प्रती काही देणं आहे. म्हणून धरणीधरराव कुलकर्णी अतिशय ताकदीचा पोवाडा शिकवताना जो जोश होता तो आजही आठवत आहे. ते एक पोवाडा शिकवत होते 6वीला काहीतरी, आडवा गेला तासजी, आणि मध्येच त्यांना ते डावकर म्हणून त्यांचे लिहिले नाव मी विसरेन म्हणून इथं नावं लिहिलेत मी आठवून ते बोलवायला आले चहा प्यायला. आणि मग ते तिकडे जे म्हणले आडवा गेला तासजी आम्ही जातो चहा पिणे असं जी असं ते लगेच म्हणले धरणीधरराव. पण त्यांचा तो आवाज आणि त्यांची ती शिस्त, आणि शिकवतानाही देसाई गुरुजी होते गणिताला, रामकाळे गुरुजी होते इंग्रजीला, विधाते गुरुजी होते विज्ञानला, जगन्नाथराव गुरुजी होते मुख्याध्यापक ज्यांचे पारगावकर सरांचे वडील. आणि आपण 6वीला असताना त्यांची बदली झाली मला चांगलं आठवत आहे. सगळ्यांनी का स्टाफनं कोणीतरी त्यांना चांदीचं फुलपात्र त्यांच्या निरोप समारंभाला दिलं होतं 6वीला असताना, आणि 6वीला असताना ते सेवानिवृत्त झाले मला वाटतं. त्याच्यानंतरही मला वाटतं मग एक मुख्याध्यापक कसे झाले होते कुलकर्णी असं काहीतरी नाव होतं त्यांचं, दिलीपचे वडील हा भायगावकर हा, ते नंतर त्यांच्या जागेवर आले. पण एवढे शिस्तीचे होते हे सगळेच, भयानक शिस्तीचे. रामकाळे गुरुजीनं मान कोणाची सडकेली नाही असा एकही विद्यार्थी नसतो. हे मागं सरकायचं हे मारायचं असं शब्द नाही पाठ झाले ते इंग्रजी, पण तयार झाली मला हे सगळे. म्हणजे हे सगळे गुरुजी असतील. देसाई सर लोकमान्य टिळकच वाटायचे, ते धोतर ते त्यांचे लोकमान्य टिळकासारखे दिसायचे, ते पडचे ते पाड काही दिवस होते ते. आणि पण थोडी तारांबळ झाली, जिल्हा परिषद शाळा काही शिक्षक नाही, मग धरणीधरराव गुरुजीला मराठी शिकवावं लागायची, गणित शिकवावं लागायचे. मग ते लक्षात नाही आलं की तुला लक्षात येईना काय, चिडायचे पण थोडे, पण ती आत्मीयता त्या सगळ्यांमध्ये होते सगळ्या गुरुजी. पण त्यांच्याही आठवणी आणि त्यांच्या प्रति भावना व्यक्त करतो. डावकर नावाचा माणूस आहे, तेवढ्याच तन्मयतेनं तो घंटी वाजवायचा. अरे मुलांनो चला घंटी वाजली, डावकर आवाज गरजेचा सगळा, आणि त्यांनी वर्गात बसवायचं. सगळं अतिशय आनंदाने ते सगळं मैदान वेगळंच होतं ते खरं म्हणजे. हा बासरी पण वाजवायचे ते, राष्ट्रगीत म्हणायचे, बासरीवरती राष्ट्रगीत म्हणायचे डावकर सेवक. हा बासरीवरती राष्ट्रगीत असेल त्यांचा झेंडा म्हणणं. इतका सुंदर होता ते की खरं म्हणजे आज हे सगळं आठवून आठवून आपलं आयुष्यच वाढतंय. सगळा चिंतामुक्त झाला कार्यक्रम सगळा. याच्यानंतर आपण शेवटचा कार्यक्रम करायला हा झाल्यानंतर आपण जेवण करणार आहोत आणि नंतर पुन्हा आपण एकत्र येणार आहोत. म्हणून या पहिल्या सत्राचे आभार व्यक्त करण्यासाठी मी राजूला विनंती करतो की आपण या पहिल्या सत्राचे आभार व्यक्त करावे. अतिशय आनंददायी आणि भावपूर्ण अशा या 1983च्या वर्णमित्रांच्या स्नेहमिलनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन विद्यालय लौळ या शाळेचे मुख्याध्यापक घंटाजी सर, ज्यांचे अतिशय पारिवारिक असे कौटुंबिक संबंध राहिले, ते वैजनाथराव शिंदे ज्यांना आम्ही आदरणीय अण्णा असे म्हणत असो, त्यांच्या सौभाग्यवती आदरणीय काकू, माझे सर्व गुरुजन वर्ग, संचलन करणारे माझे साहित्यिक मित्र गोरख शेंद्रे, एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी फक्त नाव घेतो आहे, ज्यांच्या कल्पनेतून आणि पुढाकारातून आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थानं इथे आयोजित होऊ शकला, तो माझा मित्र विजय पोहनेरकर देशपांडे. कार्यक्रम आयोजन करणं, कल्पना मांडणं ही खूप तशी सोपी गोष्ट असेलही, परंतु त्याला तितकं पाठबळ देणं, त्याचा पाठपुरावा करणं आणि तो कार्यक्रम तडीस नेणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या कार्यक्रमाची धुरा ज्यांनी सांभाळली
आम्ही बोलबच्चन हो घेऊयात कशाचा फोन यायचा होत नाही तुमचा कार्यक्रम म्हणून, पण तरी देखील त्या कार्यक्रमाची जबाबदारी श्रीकृष्ण शिंदे आमचे वर्गमित्र आहेत सुपरवायझर, त्यांनी ती स्वीकारली आणि ते चॅलेंज स्वीकारून हा कार्यक्रम अतिशय रंजकदार पद्धतीनं यशस्वीपूर्ण पद्धतीनं त्याचं नियोजन केलं. कधी वाटलं नव्हतं, म्हणजे 40 वर्ष विद्यार्थी राहिल्यानंतर आम्ही सोबत कधी कार्यक्रमाला इथे येऊ, पण हा कार्यक्रम केवळ या दोघांच्या प्रयत्नामुळे होऊ शकला. आता इथून पुढे चांगला पायंडा पडलेला आहे. आम्ही दरवर्षी अशा कार्यक्रमांचं आयोजन करू, आमचे राहिलेले मित्र देखील आम्ही बोलवू, याहीपेक्षा भारदार पद्धतीनं आधी शहरामध्ये वगैरे छान पद्धतीनं त्याचं अगोदर नियोजन करू. या कार्यक्रमासाठी ही शाळा उपलब्ध करून दिली त्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आणि शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय काकू आणि घंटाजी सर, माझे सर्व शिक्षक गुरुवृंद, समोर जोडीनं आलेले सगळे माझे वर्गमित्र आणि ज्यांच्या नावांचाही उल्लेख राहिलेला असेल, माझ्यानंतर आमच्या बॅचच्या नंतर जे लागलेले गुरुजी आहेत त्यांचा प्रत्यक्ष कधी परिचय झाला नाही, ते देखील या कार्यक्रमासाठी अतिशय उत्स्फूर्तपणे उपस्थित राहिलात. मी सर्वांचे संयोजन समितीच्या वतीने जोडीने येण्याचं आभार व्यक्त करतो, तुमचं ऋण व्यक्त करतो. यानंतर आता निवेदन केलेलं आहे गोरख शेंद्रे यांनी आणि श्रीकृष्ण शिंदे यांनी देखील. ही कार्यक्रम आता इथे सांगता झाल्यानंतर भोजनाचा आयोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी भोजन घ्यायचं आहे. दुपारच्या सत्रामध्ये जोडीने संकल्पना तुझी होती. दुपारच्या सत्रामध्ये जे निमंत्रित आहेत आणि जे माझे विद्यार्थी आहेत, वर्गमित्र आहेत, ते सर्वजण उपस्थित राहणार आहेत. 1-1.5 तासाचा छोटासा एक कौटुंबिक कार्यक्रम स्वतंत्रपणे, तिथे असं त्याला फॉर्मल स्वरूप असणार नाही कुठलं, आम्हीच आहोत त्या ठिकाणी, आम्ही. तर आपण त्या ठिकाणी देखील अवश्य यावं आणि असेच गुरुजनांचे, शाळेचे आमच्यावर असेच आशीर्वाद असावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून आजच्या सकाळचं सत्र इथं संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद.